जय श्री कृष्ण, राधे राधे, हरे कृष्ण. सर्व गोडताईंचं पुन्हा एकदा माझ्या गोविंद गोपी या चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात ताईंनो? आनंदी आहात ना? ठीक आहे. तर ताईंनो, काल मला एका ताईंनी प्रश्न विचारला की सगळ्यांची तळतळ सगळ्यांना लागते का? म्हणजे त्या ताई असं विचारत होत्या की आमच्या शेजारची बाई आहे ना, ती फार भांडखोर आहे, ती फार उद्धट बोलते, सगळ्यांना बद्दुआ देत असते आणि सगळ्यांना म्हणत असते तुम्ही माझ्याशी भांडलात ना, आज तुमचं काम होणार नाही, अशी बद्दुआ ती सगळ्यांना देत असते. मग अशा लोकांची तळतळ, अशा लोकांची बद्दुआ सगळ्यांना लागते का? तर नाही ताईंनो, अशा लोकांच्या बद्दुआ लागत नसतात, अशा लोकांची तळतळ कोणाला लागत नाही. कारण ना, तळतळ बद्दुआ या शारीरिक नसतात, मानसिक असतात. म्हणजे आता मी तुम्हाला सांगते, एखादी व्यक्ती भोळी आहे, प्रामाणिक आहे, इमानदार आहे, देवावर विश्वास ठेवणारी आहे. मग अशा व्यक्तींना जर कोणी एका व्यक्तीने त्रास दिला तर अशी भोळी व्यक्ती मनातून दुखावली जाते. पण ती भोळी व्यक्ती असते, ती कोणाला दुखवत नाही, कोणाला वाईट बोलायला जात नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, पण मनातून मात्र ती दुखावली जाते. मग अशा भोळ्या व्यक्तीच्या मनातून जे व्हायब्रेशन्स निघतात त्याला तळतळ म्हणतात. ते मनातून जे व्हायब्रेशन्स निघतात म्हणजे ती व्यक्ती मनातून दुखावलेली असते, मग ते व्हायब्रेशन्स पण तिचे तसेच निघतात त्या प्रकारचे. आणि ते व्हायब्रेशन्स, ती तळतळ त्या माणसाचा पाठलाग करतात ज्या व्यक्तीने या भोळ्या व्यक्तीला त्रास दिलेला असतो. आणि मग त्या व्यक्तीचं कुठलंच काम होत नाही, त्या व्यक्तीच्या सगळ्या कामामध्ये अडथळे तयार होतात, ब्लॉकेज येतात. आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबामधले पण जे व्यक्ती असतात त्यांचीही कामं होत नाहीत, त्यांच्या पण कामामध्ये ब्लॉकेज तयार होतात, अडथळे येतात. कारण या भोळ्या व्यक्तीच्या मनातून तशी तळतळ लागलेली असते त्या व्यक्तीला. कारण ती भोळी व्यक्ती कधीच तोंडाने अपशब्द बोलून दाखवत नाही, ती कधीच वाईट चिंतत नाही कोणाचं, पण त्या व्यक्तीचं मन दुखावलेलं असतं. आणि ज्याचा कोणी नसतो ना, त्याचा परमेश्वर असतो. मग तो साक्षीभावात प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग तो परमेश्वर साक्षीभावामध्ये असल्यामुळे अशा व्यक्तींची, अशा भोळ्यासह जे निष्पाप लोक असतात, अशा व्यक्तींची तळतळ मात्र लगेच जी व्यक्ती त्यांना त्रास देते त्या व्यक्तींना 100% लागते आणि त्यांचे कामं होत नाहीत. असे लोक अयशस्वी होतात. म्हणून घाबरायचं कारण नाही. शारीरिक तळतळ कोणाला लागत नाही, त्यामध्ये घाबरायचं कारण नाही. मानसिक तळतळ मात्र लागते. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते की महाभारतामध्ये कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं, पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध झालं. आता जर अशी तळतळ शारीरिक जर लागत असती सगळ्यांनाच, तर मग युद्ध करण्याची गरजच नव्हती. पांडव आणि कौरव समोरासमोर आले असते आणि एकमेकांना तळतळ देत बसले असते, बद्दुआ देत बसले असते. कौरव पांडव समोरासमोर आले असते आणि एकमेकांना बद्दुआ देत बसले असते, तळतळ देत बसले असते, झालं असतं. युद्धाचं काय गरज होती? मग शारीरिक तळतळ कोणाला लागत नाही, पण मानसिक तळतळ मात्र लागते, 100% लागते. त्यामुळे असं म्हणतात ना शास्त्रामध्ये की कोणाचं मन दुखवू नये. कारण मनामध्ये, हृदयामध्ये साक्षीभावाने परमेश्वर आहे, भगवान आहेत. साक्षीभावाने ते सगळ्यांचे कर्म बघत असतात. त्यामुळे सगळ्यांची तळतळ सगळ्यांना लागेल असं काही भाग नाही, घाबरायचं कारण नाही. सगळ्यांचीच तळतळ सगळ्यांना लागेल असा प्रकार नाही आहे. पण कोणा एका चांगल्या व्यक्तीची मनातून निघालेली जी तळतळ असते ती मात्र लागते, 100% लागते. त्यामुळे कोणाचं मन दुखवायला जायचं नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही आणि कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही. या 2 गोष्टी केल्या ना तर कधीच कोणाची बद्दुआ आपल्याला लागणार नाही, कधीच कोणाची तळतळ आपल्याला लागणार नाही आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल. ठीक आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ गरजूपर्यंत पोचतो. आपल्याला सगळ्यांना आनंद द्यायचा आहे, सगळ्यांना चांगल्या गोष्टी शेअर करायच्या आहेत. ठीक आहे. आनंदी राहा, हसत राहा, टेन्शनमुक्त जगा आणि विशेष म्हणजे स्वतःची काळजी घेत राहा. ठीक आहे. राधे राधे, हरे कृष्ण. धन्यवाद.